महादेव लंगड्याची वाडी या संघाला इथे अगदी भैरवबाई 11 दामडके या संघाची चर्चा केली जाते। बघूया यावेळी शेवटचा षटक कोण हाताळू शकेल दामडके या संघाकडून। सामना संपलेला नाही। या 6 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या 6 धावा। अगदी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, प्रवीण आणि जगदीश। अगदी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय भैरवबाई 11 दामडके या संघाकडून। गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मण अर्थात लकी, परंतु इथे लकीला लकी ठरावा लागेल या षटकामध्ये। इथे लकीसाठी 6 धावा मात्र डिफेंड करायच्या आहेत। बघूया षटकातील पुढील बॉल असेल। यावेळेस मात्र पहिलाच बॉल अगदी कमी गतीचा बीट केलाय बॅटर प्रवीणला। अगदी डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज लकीला आपण पाहत आहोत। पहिला बॉल मात्र अचूक टॅपवरती पाहायला मिळत आहे। इथे जितके डॉट बॉल येतील तितकं समीकरण मात्र अवघड होऊ शकतो या महादेव लंगड्याची वाडी या संघाला, परंतु इथे प्रवीणला कुठेतरी मोठा फटका खेळणं गरजेचं राहील। या सिंगल डबलने देखील आपला हा समीकरण पार होऊ शकतो आहे, परंतु काय घडणार। अगदी यावेळेस फटका खेळला गेला, बॉल सीमा रेखा फार, इथे आलाय चौकार। अगदी बॅटर प्रवीणच्या बॅटमधून आल्या 4 धावा। या 4 धावा अगदी समीकरण सोपं झालंय मात्र महादेव लंगड्याची वाडी या संघाचा। अकूट टप्प्याचा बॉल होता, या अकूट टप्प्यावरती एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या छत्रामध्ये खेळला गेलाय बॅटर प्रवीण। अगदी यावेळेस पेशर दबाव मात्र सर्वच काही मात्र कमी झालाय मात्र महादेव लंगड्याची वाडी या संघाचा। तर इथून जिंकण्यासाठी या 4 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता असेल। एक चांगल्या प्रकारे सामना मात्र रंगला गेला अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना सध्या तरी पाहायला मिळाला। इकडे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण होतं, एकदा मात्र वेगाने केली जाते, दुसऱ्या धावेचं कॉलिंग केलं जातो आहे आणि अगदी बघता बघता या बॉलवरती काढले गेल्यात 2 धावा आणि हा सामना जिंकलाय महादेव लंगड्याची वाडी या संघाडा। हार्डलक संघ ठरतो आहे।